दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आता यामिनी जाधव यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून भायखळा विधानसभेचे आमदार यामिनी यशवंत जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। कपिल, काय अधिकची माहिती? रात्री ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या इथे यामिनी जाधव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास 1 तास या संदर्भात बैठक झाली। याआधी आपण पाहिलं होतं का यशवंत जाधव यांचं नाव पुढे येत होतं, परंतु आता जी लेटेस्ट माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये यामिनी जाधव यांचं स्वतःचं नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे। यामिनी जाधव यांचा तो एरिया परिसराचा आहे, त्यांचा अनुभव खूप मोठा आहे। बीएमसी मध्ये तर नगरसेविका होत्या, आता त्या परिसराचे ते आमदार आहेत। असा एक मोठा दांडगा अनुभव त्यांच्या मागे आहे, एक समुदाय त्यांच्या मागे आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। यामिनी जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आणि येणाऱ्या 2 दिवसात दक्षिण मुंबई मध्ये यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती झी मीडियाच्या हाती आली। बिलकुल, धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आता यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।